नेदरलँड प्लॅन फॉर अभिषेक शर्मा. T20 विश्वचषक 2026 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मासाठी स्पर्धेची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. आपल्या पहिल्याच T20 विश्वचषकात तो अजूनपर्यंत एकही धाव करू शकलेला नाही. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. सलग तिसऱ्यांदा त्याला डकचा सामना करावा लागला आहे. मात्र हे केवळ योगायोग नव्हता. नेदरलँड्सने यासाठी अत्यंत बारकाईने आणि नियोजनबद्ध तयारी केली होती. नेदरलँड संघ व्यवस्थापनाची अचूक रणनीती होती. नेदरलँडच्या संघ व्यवस्थापनाने गुजरात क्रिकेट असोसिएशनकडे सरावासाठी डावखुऱ्या फलंदाजाची मागणी केली. त्यांच्या संघात एक पण डावखुरा फलंदाज नसल्याने त्यांनी सुमारे 100 किलोमीटर दूर सराव करत असलेल्या मनन हिंगराजिया याला बोलावून घेतले. नेट सरावादरम्यान प्रेक्षकांनी मननला स्पष्ट सूचना दिल्या, "तू अभिषेक शर्मा सारखेच खेळायचे, जणू काही तू त्याचा डुप्लिकेट आहेस. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कर." यानंतर उजव्या हाताचा ऑफ ब्रेक फलंदाजाला आर्यन दत्त यांच्याकडे चेंडू सोपवण्यात आला. त्याने मननसमोर गोलंदाजीचा सराव केला. या नियोजनाचा फायदा सामन्यात स्पष्ट दिसून आला. अभिषेक 2 चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर बोल्ड झाला. 3 चेंडूंमध्ये खेळ खल्लास. पहिला चेंडू भारतीय डावाची सुरुवात करताना अभिषेक स्ट्राईकवर होता. त्याच्यासमोर ऑफ ब्रेक गोलंदाज आर्यन दत्त होता. पहिला चेंडू अभिषेकने कव्हरच्या दिशेने खेळला, मात्र धाव मिळाली नाही. दुसरा चेंडू अभिषेकने मागे सरकत कव्हर पॉईंटकडे फटका मारला, पण पुन्हा धाव निघाली नाही. तिसऱ्या चेंडूवर अभिषेक पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात गेला, मात्र चेंडू त्याच्या बॅटला चुकवत थेट स्टंपवर जाऊन आदळला. अशा प्रकारे भारताने शून्यावर पहिला विकेट गमावला. अभिषेकची ही सलग तिसरी डक ठरली. नेदरलँडच्या अचूक नियोजनाने आणि आर्यन दत्तच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने अभिषेक शर्मा पूर्णपणे जाळ्यात अडकला, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले. अभिषेक शर्माच्या नावे काळा रेकॉर्ड झाला. T20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या 3 डावात 0वर बाद होण्याची नकोशी हॅट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्या आधी हा विक्रम आशिष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या T20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या 2 डावात शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत सलग 3-0ची नोंद केली व नेदरलँडची रणनीती यशस्वी ठरली. नेदरलँड प्लॅन फॉर अभिषेक शर्मा. T20 विश्वचषक 2026 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मासाठी